नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर आहे व्याकरणचा धडा, त्याचं नाव काय आहे? मुहावरे एवं लोककितिया. आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की मुहावरे काय आहे आणि त्यांचे काही शब्द पाहिले किंवा कसा प्रश्न येतात ते पाहिले. आणि दुसऱ्या सीझन मध्ये आपण पाहिले की लोककितिया काय आहे आणि त्यांचा पण आपण अर्थ किंवा काय आहे यांची परिभाषा पण पाहिली. आता या तिसऱ्या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे की यांचा प्रश्न किंवा उत्तरे कसा येतात. तर चला बघूया. बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? मुहावरे का अर्थ लिखो. काय आहे? मुहावरे यांचा अर्थ लिहायचा आहे. तर पहिला काय आहे? ईद का चांद होना. काय आहे? ईद यांचा चांद होना म्हणजे बहुत कमी दिखाई पडणं, म्हणजे खूपच कमी दिखाई पडणे. हे दिसतही नाही आपल्याला, असं आपण लिहू शकतो. दुसरा आहे आखो का तारा, म्हणजे डोळ्यात तारा. तर याच डोळ्यात तारा म्हणजे यांचं उत्तर आहे बहुत अधिक प्रिय. ज्यांना आपण खूपच प्रेम करतात किंवा प्रिय असतात त्यांना आपण म्हणतात की बहुत अधिक प्रिय किंवा आख यांचा तारा म्हणतात. काय म्हणतात? डोळ्याचा तारा असंही म्हणतात. तर याबद्दल आपला जो आहे त्यांना आपला लिहायचा आहे. आता तिसरा आपला आहे टकाचा जवाब देना. म्हणजे काय आहे? टकाचा जवाब देना म्हणजे साफ इन्कार करणं. कोणतंही कार्य आहे आपल्याला कोणीही देत असतात तर आपण काय करतो? मी नाही करणार. तर यांचा आपण काय करायचं आहे की टकाचा जवाब असा यांचा शब्द आहे. तर यांचा उत्तर असं दिलेलं आहे की साफ इन्कार करणं. कोणताही कार्य जे आपल्याला देते त्यांना आपण साफ इन्कार करतो. आता चौथा बघा, फुलना समाना म्हणजे बहुत प्रसन्न होणं, खूपच आनंदी होणं. तर यांना म्हणतात आपण फुलेना समाना. पाचवा, अक्कल पर पत्थर पडणं म्हणजे बुद्धीचे काम लेणं. अक्कल यांचं पण पत्थर पडणं म्हणजे खूपच बुद्ध्यात काम घेणे. सहावा आहे आपल्या समोर आंखों में धूल झोंकणं म्हणजे धोका देणं. जेव्हा आपण दुसऱ्या जे आहे त्यांच्या डोळ्यातून धूल झोकते त्यांना म्हणतात आपण धोका देणे. कळलं? हो. तर अजून बघूया. प्रश्न दूसरा आपल्या समोर आलेला आहे. तर मुहावरे और उनके अर्थों की उचित जोड्या मिलाव. इथे तुम्हाला अ जे आहे तिथे मुहावरे दिलेला आहे आणि याचा अर्थ इथे दिलेला आहे. त्यांना काय करायचं? आपल्याला जोडवा जोडायचा आहे. काय करायचं आहे? जोडवा जोडायचा आहे. तर पहिला काय आहे? तुम्ही सांगा मला. मुंह मोडना. काय आहे? मुंह मोडना. तुम्हाला माहिती आहे यांचा अर्थ काय असता? सांगा लवकर. नाही. तर मी दिलेलं आहे यांचं उत्तर. पहिले तुम्ही विचारून घ्या की याचं उत्तर काय येणार. खरंच? चला. दुसरा, चौकन्ना होणार. काय होणार? सांगणार का तुम्ही मला? चौकन्ना होणार. चला तिसरा बघूया. काटे बिछाना. काय आहे? काटे बिछाना. तर याबद्दल तुम्हाला काही माहित आहे काय का? काटे बिछाना यांचा अर्थ काही होणार माहित आहे? चला पुन्हा विचारायचं आहे आपल्याला. पहिले आपण यांचा प्रश्न अजून काय आहे ते बघूया. चौथा आहे आंखें दिखाना. काय आहे? आंखें दिखाना. पाचवा, छक्के छुड़ाना. काय आहे? छक्के छुड़ाना. आणि सहावा आपला अपना उल्लू सीधा करना. काय आहे? अपना उल्लू सीधा करणे. तर याप्रमाणे इथे जे दिलेले आहे तुम्हाला कळत आहे की यांचं उत्तर काय होणार किंवा यांचा अर्थ काय होणार? तुम्हाला माहित आहे का? माहित आहे तर सांगा लवकरच मला. नाही तर चला बघूया. तर तुमच्या समोर यांचं उत्तर आलेले आहेत की नाही? हो. तर पहिला काय होता तुमचा? मुंह मोडणं म्हणजे कर्तव्य से विमुख होणं. मुंह मोडणं म्हणजे जो भी तुम्हाला कार्य दिलेले जाते त्यात तुम्ही नाही करतात. तर तुमचं कर्तव्य आहे त्यांना करायचा. तर तुम्ही काय करता? त्यांचा विमुख होते की मी नाही करणार. तर अशा प्रमाणे यांना म्हणतात आहे की कर्तव्य से विमुख होणं. दुसरा, चौकन्ना होणं म्हणजे सावधान होणं. चौकन्ना होणं म्हणजे सावधान होणं. आता तिसरा, काटे बिछाना बाधाएं उत्पन्न करणं. जे तुम्ही कोणतेही कार्य करतात तर काय तुमच्या कार्यात बाधाई उत्पन्न करत आहे म्हणजे ते त्यांना नाही वाटत की तुम्ही हे करू शकता. जेव्हा तुम्ही करणार तर तुमच्या कार्यात हे बाधा उत्पन्न करते. तर यांना म्हणतात आपण की बाधाई उत्पन्न करणं. कळलं की नाही? हो. अजून बघूया. चला. चौथा, आंखें दिखाना म्हणजे क्रोध से देखना. डोळा दाखवणे म्हणजे क्रोधातून पाहणे.
पाचवा आहे छक्के छुडाना, बुरी तरह हारना. काय आहे? बुरी, खूपच बुरी तरीक्यानं हारलेला आहे, त्यांना आपण म्हणतात छक्के छुडाना. सहावा आहे आपला उल्लू सीधा करणं, म्हणजे स्वार्थ सिद्ध करणं. आपल्या जे स्वार्थी आहे त्यांना सिद्ध करायचं असतं, त्यांना म्हणतात की आपला उल्लू सीधा करा. कळलं की नाही? सांगा लवकर. कळाले तर चला अजून बघूया. आता तुमच्या समोर आलेले आहे तिसरा प्रश्न. आलेला आहे की नाही? सांगा लवकरच. आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर कसं प्रमाणे देणार आहे आपण? चला बघूया. तर पहिले काय आहे? रिकाम्या जागी भरायचं आहे. म्हणजे जे रिकाम्या जागा आहे इथे काही उत्तर दिलेले आहे, तर यांना शोध करायचं आहे किंवा शोधन करायचं आहे की यांचा प्रमाणे यांचं उत्तर काय होणार, म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. कळले? कळले की नाही? कळाले. तर पहिला बघूया. चला. चोर, पुलिस की रिकाम्या भाग गया. आता इथे काय येणार? सांगा लवकरच. चला मीही सांगते. चोर पुलिस की आंखों में धूल झोंककर भाग गया. काय केले? चोर जो होता ते पोलिसच्या डोळ्यातून धूळ झोकले आणि पडून गेले. काय केले? पडून गेले. तर हा पहिला प्रश्न होता तुमच्या समोर. आता आपण दुसरा पाहणार आहे. बघा. परीक्षा में प्रथम आने के लिए शुभम ने आकाश पताल एक कर दिया. परीक्षामध्ये प्रथम येण्यासाठी परीक्षामध्ये प्रथम येण्यासाठी जे शुभम होता त्यांनी काय केले? आकाश पताल एक करले, म्हणजे खूपच परिश्रम केले. सकाळी उठून बसते अभ्यासासाठी आणि रात्री पण केले. तर याप्रमाणे यांचं असं उत्तर आहे. कळलं की नाही? कळाले. आता आपण तिसरा बघूया. चला. तीसरा, देवम को कितना भी समझाओ पढ़ाई के समय बातें नहीं ही करता रहता है. तो रिकामा आहे. तर यांचं उत्तर काय आहे? चला पुन्हा बघूया. देवम को कितना भी समझाओ पढ़ाई के समय बातें नहीं करता ही करता है, उसकी अक्ल पर पत्थर पड गए हैं. उसकी अक्ल म्हणजे त्याचा जे बुद्धी आहे त्यामध्ये पत्थर पडाले आहे. तर याप्रमाणे येते आहे की त्याला कितीही समजून घ्या पण ती नाही समजणार आहे. कळलं की नाही? हो. आता चौथा बघूया. सुषमा की बड़ी बुरी आदत है कभी कभी किसी काम को कहे रिकामा आहे. तर याचं काय उत्तर होणार? सांगा लवकर तुम्हीच. चला मी सांगते. चौथा आहे तुमच्या सुषमा की बड़ी बुरी आदत है कभी भी किसी भी काम को कहे तो टकासा जवाब देती है. काय करते? टकासा जवाब देते, म्हणजे मी नाही करणार असं ती सांगणार आहे. कळलं की नाही? हो कळाले. अजून बघूया. चला. पाचवा, असफलता से घबराकर समझदारी नहीं है. तर याचं उत्तर काय होणार? बघूया. असफलता से घबराकर हथियार डाल देना समझदारी नहीं है. जेव्हा आपण करतोय आपल्याला असं कळतं की मी नाही सफल होते किंवा माझे जे उभी आहे ते पूर्ण नाही होणार किंवा नाही होते, तर आपण काय करते? मी नाही करणार असं करते. तर इथे म्हणाले आहे की जेव्हा आपल्याला असफलता भेटतात तेव्हा आपल्याला घाबरायचं नाही आणि घाबरून मला आपण हे नाही सांगायचं की मी नाही करणार. तर याबद्दल यांचं उत्तर आहे की असफलता से घबराकर हथियार डाल देना समझदारी नहीं है. कळलं की नाही? कळाले. आता सहावा बघूया. चला. लक्ष्य की रिकामा आदत के कारण सब उसका मजाक उड़ाते हैं. इथे बघा. लक्ष्य की डिंग मारने की आदत के कारण सब उसका मजाक उड़ाते. डिंग मारणे म्हणजे काही पण बोलणे. कोणता वस्तू काय आहे, कोणता काय म्हणजे ज्या शब्दाचे काहीही अर्थ नाही ते बोलते. म्हणून इथे लिहिले आहे की लक्ष्य की डिंग मारने की आदत से कारण सब उसका मजाक उड़ाते हैं. और याबद्दल लोकांना त्याचं काय करते? मजाक उडवून घेत आहे. कळलं की नाही? कळालं. छान. आता असा काही प्रश्न आहे का जो मी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला कळते नाही किंवा समजते नाही, असा काही प्रश्न आहेत का? तर सांगा मला. आहेत का? नाही. तर अजून काय आहे बघूया. चौथा प्रश्न. चौथा, वाक्यांशों के लिए लोकाकितिया लिखो. आता इथे वाक्यांश म्हणजे ते वाक्य दिलेले आहे त्याबद्दल आपल्याला लोकाकितिया असं लिहायचं आहे. तर पहिला काय? स्वयं विपत्ती को बुलावा देना, म्हणजे यांचं उत्तर काय? आपल्याला काय म्हणतं की स्वयं म्हणजे आपण बोलते की तुम्ही घ्या आणि माझा काय करा, तुम्ही मला काही पण दुःख देऊन जा. तर यांचं उत्तर आहे की आ बेल मुझे मार. काय आहे? आ बेल मुझे मार, म्हणजे तुम्ही या आणि मारा माझा, असा. दुसरा आहे एकता में शक्ती होती है.
एकता यामध्ये शक्ती होतील. एकता म्हणजे नाव नाही येते कोणताही, एकता म्हणजे जे लोक मिळून राहतात त्यांना म्हणतात एकता. तर याचं उत्तर काय, 1 और 1 11 होते हे. कसं आहे, 1 आणून 1 मिळून किती होते, 11 होते. कळतं की नाही तुम्हाला, कळतं आहे. छान. आता अजून बघूया, चला. तीसरा, शक्तिशाली से सब डरते हैं, जिसकी लाठी उसकी भेष. जे शक्तिशाली असतात, ज्यांच्याकडे सगळं मार्ग होतात, त्याबरोबर लोक काय करते, घाबरते. तर त्यांना असे उत्तर आहे की जिसकी लाठी उसकी भेष, मतलब त्यांचीही लाठी आहे आणि त्यांचीही भेष आहे. कळलं की नाही, हो. चौथा बघा, दूर की वस्तुएं सुंदर लगती है, दुरांची ढोल सुहावणे वाटते. यांचं उत्तर आहे दुरांची ढोल सुहावणे वाटते. पाचवा, विवाद को जड़ से समाप्त कर देना ही चाहिए, म्हणजे ना रहेगा बास और ना रहेगी बासुरी. तर याबद्दल याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारून जाणार आहे. तुम्ही त्यांचा नीट प्रमाणे वाचन करायचा आणि कशा आहे कसा नाही हे पण विचारायचं आहे तुम्हाला. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. कळाले, हो. तर आज आपण काय शिकलो, याप्रमाणे शिकलो की कशा मुहावरे यांचं उत्तर प्रश्न उत्तर येणार किंवा लोक किती आहे यांचं प्रश्न उत्तर कसा बद्दल येणार. आपण जेव्हा आपल्याला असं वाटते की आपला प्रश्न कसा आहे की मुहावरेचा अर्थ बघून त्यांचं उत्तर लिहा, तर यांचा वाक्यप्रयोग पण करायचा आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही वाक्यप्रयोग नाही करणार तेव्हा तुमचा अर्थ जे आहे किंवा ते उत्तर जे आहे ते सही नाही होणार. तर तुम्ही यांना नीटप्रमाणे करायचा आणि आश विद्यालय बरोबर तुमचा हा मार्ग खूपच सोपे आहे आणि खूपच चांगले आहे. ते तुम्हाला मार्गदर्शक देते आहे, तुम्हाला मार्ग देशत आहे की तुम्ही आणखी काय बनवू शकता, आपल्या जीवनात आणखी काय बनवू शकता. तर याच्या बरोबर तुम्ही चढून यांचा हात किंवा यांचे बोटे पकडून घ्या आणि त्याबद्दल यांचं जे काही पण आहे त्यांना मान्य करायचा आणि याबद्दल याचा जे हर विषय म्हणजे हर विषयीचा त्यांचं तुम्हाला एका एका पाठाचा जे पण स्पष्टीकरण भेटतात त्याला नीट प्रमाणे ऐकत जा, कारण जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे. तर या कोणी देत आहे तुम्हाला, आस विद्यालय देत आहे. कोणी देत आहे, आस विद्यालय. ते यांचा अभ्यास करायचा आणि कसं काय होणार कसं काय नाही होणार हे पण त्यांना विचारून घ्यायचं की कसं बद्दल होणार. तर हे सगळे कोणाला करणार आहे, तुम्हाला, कारण की हे सगळं तुमच्यासाठीही होत आहे. तर तुम्ही याप्रमाणे यांचा लाभ घेऊया, कसं करते आहे. आणि जसं की भाषामध्ये हिंदी, मराठी आणि अंग्रेजी यातून तुम्हाला पत्र लेखन किंवा कहाणी लेखन किंवा वृत्तांत लेखन हा सगळे दिलेलं जाणार आहे. तर हा सगळ्याबद्दल तुम्ही काय शिकणार आहे, तुम्ही कसं मागे वाहणार आहे किंवा कसं बद्दल करणार आहे, हे सगळं कोणाला करायचं आहे, तुम्हाला. कारण की आस विद्यालय तुम्हाला मार्ग दाखवते किंवा रास्ता दाखवते. त्याला कसं चालायचं हे कार्य कोणालाच आहे, तुमचं आहे. त्याबद्दल तुम्हाला कसं चालायचं आहे, किती विचार करायचा आहे, किती प्रमाणे त्यांचा जे अभ्यास आहे जे तुम्हाला देत आहे ते कसं ग्रहण करायचं हे सगळं कोणाकडे आहे, तुम्हाला. कारण की हे मार्ग दाखवते तुम्हाला. त्याच्याप्रमाणे तुम्ही कसं चालणार आहे हे तुमचं आहे. कळलं की नाही, सांगा लवकरच. कळाले की नाही, कळाले. तर याप्रमाणे हा जो मुहावरे आहे, जे लोकगीती आहे, हे सगळं जे आहे तुम्ही पुन्हा विचारून घ्या आणि जेव्हा तुम्हाला असं वाटते की हे नाही मला कळते, हे नाही समजलं, त्याला पुन्हा बघून घ्या. जेव्हा तुम्ही बघणार, परत परत बघणार, तेव्हा तुम्ही याला परत परत हे सगळं असणार आणि तुम्ही नीट प्रमाणे यांचं उत्तर पण देणार. कळलं? ज्या विषयीमध्ये तुम्हाला असं वाटते की हा हे अजून यांच्यामध्ये काही हवे आहेत, यांचे प्रश्न उत्तर हवे आहे, तर त्यांना पण कसे करायचा हे तुम्ही पण समजून घ्या की कशा प्रमाणे यांना करायचं, याचं उत्तर असं प्रमाणे होणार का, की यामध्ये तुम्ही देखील तुम्हाला असं वाटते की हा हे खरंच आहे, हे सगळं आहे, तर त्यांनी त्यांचा फायदा घेऊन या. कारण की असा कोणताही विद्यालय नाही आहे जे ऑनलाईन करत आहे, हे तुमच्यासाठी दिलेले आहे. तर तुम्ही यांचा फायदा करूया आणि आपला मार्ग शोधून या. जेव्हा तुम्ही मार्ग शोधणार तेव्हा तुम्हाला आणखीन काही चीज भेटणार आहे किंवा आणखीन काही लोक भेटणार आहे, कारण की हे सगळं तुमच्यासाठीही होत आहे. तुमचा मार्ग सोपे करूया आणि आपल्या जीवनात मार्ग शोधून घ्या. कळलं की नाही, कळला.
आणि मुहावरे आणि लोकाकितिया यांचा अर्थ कशाप्रमाणे देतात किंवा कशाप्रमाणे यांचं उत्तर आहे, कशाप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे आणि जसा इथे दिलेला होता की वाक्य होता, त्यांचा अर्थ होता आणि त्यांचा वाक्यप्रकार दिलेला आहे. तर यांना कसं लिहायचं आहे, यांचा अर्थ कसा आहे, हे सगळं तुम्हाला कळवत जाणार आहे. कळलं की नाही? कळलं. छान. धन्यवाद.